तर कथा कादंबऱ्यांमध्ये आपण वाचत आलोय की प्रेयसीला पटवण्यासाठी आणि नंतर गटवण्यासाठी प्रेमवीर आकाशातले चंद्र सूर्य तारे वगैरे तोडून आणण्याच्या आणाभाका घेतात. पण या लोकेश बावानं MPSCचा पेपर फोडला. मगर उसको प्यार के बदले में क्या मिला? धोखा, धक्का और सनम बेवफा. बेवफा सनम. बलबीर पाशा को एड्स होगा क्या? 90च्या दशकाच्या सुरुवातीला एका जाहिरातीचा बोलबाला झाला होता, बलबीर पाशा को एड्स होगा क्या? आठवतंय? येता जाता हा बलबीर पाशा आपल्याला दिसायचा रेल्वे स्टेशन्सवर, स्टेशन बाहेर आल्यानंतर. अगदी रिक्षात बसल्यावर रिक्षातही कुठेतरी एखादं स्टिकर चिटकवलेलं असायचं, बलबीर पाशा को एड्स होगा क्या? त्यानंतरही अशाच काही चमत्कारिक वाक्यांनी बनवलेल्या कॅम्पेन्स आपल्या समोर आलेल्या आहेत. आठवतंय का काही तुम्हाला? जरा अपने दिमाग पे जोर डालो. 2014-15ची गोष्ट आहे. एका 10च्या नोटवर लिहिलेलं एक वाक्य जबरदस्त हिट झालं होतं. सोनम गुप्ता बेवफा है. इंटरनेटच्या दुनियेत दशकभर आधी हा एक अजब गजब असा ट्रेंड व्हायरल झाला होता. आज 2026 सुरू आहे. सोनम गुप्ता बेवफा आहे आणि त्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत होती. 1 वर्ष आधी हाच ट्रेंड पुन्हा चर्चेत आला होता, जेव्हा मेघालयातल्या एका गावात हनीमूनला गेलेल्या कपलपैकी राजा रघुवंशीच्या हत्येची बातमी बाहेर आली. जी हत्या त्याची नवपरिणीत नववधू सोनम रघुवंशीनेच घडवून आणली होती. फिर से सोनम गुप्ता बेवफा है. अलीकडे झुरळांचा मेंटॉर सोनम वांगचुक हा मध्येच गायब झाला. तेव्हाही दीपके हातात घेऊन उभा होता. हातात एक बोर्ड घेऊन उभा होता, ज्यावर लिहिलेलं होतं सोनम गुप्ता बेवफा आहे. सोनम बेवफा आहे. आता कुठली सोनम बेवफा निघाली आहे किंवा या बेवफाईनं नेमकं काय घडलंय हेच तुम्हाला आज मी सांगणार आहे. अहो, या सोनमच्या नादात MPSCचा पेपरच फुटला ना राव. आता काय सांगू तुम्हाला. पण इथे एक वन साइडेड लव्ह स्टोरीचा अँगलही आहे. मजेदार आहे. या एकतर्फी प्रेमाच्या नादात थेट MPSCचा पेपर फोडण्यापर्यंत मजल गेली या प्रेमवीराची आणि मग त्याचा KLPD झाला. तर KLPD ही जिंजीची भाषा आहे. काका लोग को समझ में नहीं आएगा बावा. तर या बावाचा प्रेमभंग झाला. ज्या बावानं प्रेमासाठी MPSCचा पेपर फोडला, त्याचाच पुढे प्रेमभंग झाला आणि मग या एका प्रेमभंगामुळे एवढा मोठा घोटाळा कसा उघडकीस आला हे ऐकून तुमचं डोकंही चक्रावेल अशी स्टोरी आहे. लोकेश नावाचा एक तरुण एका मुलीच्या प्रेमात ठार वेडा झालेला होता. स्टोरी आहे. पण त्यानं ते उघड सांगितलेलं नव्हतं त्या सोनम बेवफाला, जिच्यावर याचं प्रेम होतं. ती मुलगी औषध निरीक्षक अर्थात ड्रग इन्स्पेक्टरच्या परीक्षेची तयारी करत होती. ही परीक्षाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली गेली, MPSC. आता तिला इम्प्रेस करण्यासाठी आणि ती परीक्षेत पास व्हावी यासाठी या लोकेशनं काय केलं, थेट MPSCच्या अधिकाऱ्यांची सेटिंग लावली आणि संभावित प्रश्नपत्रिका जी होती तीच मिळवली. ती या लोकेशनं आपल्या सोनमला दिली. त्यावर रट्टा मारून सोनम परीक्षा पासही झाली आणि खरा ट्विस्ट तर पुढे आला. पास झाली, सगळं संपला, विषय संपला असं नाही. खरा ट्विस्ट पुढे आहे. एवढ्या रिस्क घेत लाखो रुपयांचं पाणी करत MPSCचे पेपर कोण फोडतं याचा शोध घेत या लोकेशनं पेपर मिळवून दिला खरा या सोनमला. त्यानंतर ही सोनम ड्रग्ज इन्स्पेक्टर बनली परीक्षा पास होऊन. पण आता त्या मुलीनं लोकेशला रिजेक्ट केलं. म्हणते, मी तर तुलाच माझा चांगला मित्र समजत होते. प्रेम तर कधीच नव्हतं आणि माझ्याशी लग्न वगैरे हा विषयच नाही आहेत. म्हणजेच या बावाचा प्रेमभंग झाला ना थोडक्यात. थोडक्यात कसला मजबूत झाला. चांगला 10-12 लाखांचा प्रेमभंग झाला. नोट भी गई और दिल पे चोट लग गई. या अशा KLPDमुळे संतापलेल्या लोकेशनंतर ठरवलं की जिच्यासाठी मी हे सगळं केलं, जर ती माझी होऊ शकतच नाहीये, तर मी तिला माझ्या पैशांनी फोडलेल्या पेपरच्या जोरावर सरकारी अधिकारीही बनू देणार नाही. मग काय त्या लोकेशनं थेट स्वतः MPSC बोर्डाकडे जाऊन या संपूर्ण घोटाळ्याची पोलखोल केली. आता ही सगळी माहिती मिळाली मुंबई पोलिसांना आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तात्काळ कारवाई करत सहाय्यक कक्ष अधिकारी, अवर सचिव आणि
कौटिल्य अकॅडमीच्या संचालकांसह तब्बल 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. हे सगळे सरकारी लोक आहेत. हा प्रकार नीटच्या परीक्षेत फुटलेल्या पेपरसारखाच नाही वाटत आहे का तुम्हाला? इथेही प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला गेलाय. भले आता तो खेळ करणारे आज गजाआड आहेत आणि न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावलेली आहे. सगळं ठीक आहे. पण हे आयोग, या आयोगाशी संलग्न असलेल्या संस्था आणि त्यांचे संचालक हे इतकी वर्ष या देशातल्या तरुणांच्या भविष्याशी खिलवाड करत आलेले आहेत, हे स्पष्ट होत आहे आता. माननीय मुख्यमंत्र्यांनी यावर स्वतः जातीनं लक्ष घालून संबंधित खात्याच्या मंत्र्यांसह या सप्लाय चेनची, या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या वरपासून खालपर्यंतच्या सरकारी कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची, सचिवांची झाडाझडती घ्यायला हवी. एका प्रेमभंगानं हा गंभीर गुन्हा उघडकीस आलाय खरा, पण हे गौड बंगाल जे आहे ना, ते वर्षानुवर्ष सुरूच असणार, आजचं नाही आहे. त्याशिवाय एखाद्या सामान्य प्रेमवीरानं MPSCचा पेपर फोडण्याचं धाडस केलंय. त्याला माहीत होतं हे असं होत आलंय यापूर्वी. तर कथा कादंबऱ्यांमध्ये आपण वाचत आलोय की प्रेयसीला पटवण्यासाठी आणि नंतर गटवण्यासाठी प्रेमवीर आकाशातले चंद्र, सूर्य, तारे वगैरे तोडून आणण्याच्या आणाभाका घेतात. पण या लोकेश बावानं MPSCचा पेपर फोडला. मगर उसको प्यार के बदले में क्या मिला? धोखा, धक्का और सनम बेवफा. बेवफा सनम. त्यानंतर खवळून उठलेल्या लोकेशनं बेवफा सोनमचा घेतलेला हा बदला योग्य होता की अयोग्य? काय वाटतं तुम्हाला? असं मी अजिबातच विचारणार नाही. कारण हा त्यांचा वैयक्तिक मामला होता. त्यांनी जे काय केलं ते. पण सरकारी यंत्रणा कितीही झाकपाक करू द्या, त्या भ्रष्टच आहेत हे सिद्ध झालंय पुन्हा एकदा. सरकार यावर काय कारवाई करणार? की फक्त आता जे 6 लोक पकडले गेलेत, त्यांच्यावर थातूर-मातूर कारवाई करून प्रकरण शांत झालं थोडं, की त्यांनाही सोडून देणार? हा विषय आहे, हा मुद्दा आहे. या सोनम बेवफाच्या बॅचला बसलेल्या इतर विद्यार्थ्यांच्या यशापयशाचं काय? काही पास झालेत, काही नापास झालेत. त्यांचं काय? जे पास झालेत ते, आणि ही जी परीक्षा मार्च 2026ला झालेली परीक्षा आहे, त्या परीक्षेत बसलेले इतर परीक्षार्थी, त्यांचं काय? ज्यांना कमी मार्क्स मिळाले, त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही मेहनत करून. किती जण या फुटलेल्या पेपरचा फायदा उठवत ड्रग इन्स्पेक्टर बनलेत आणि किती प्रामाणिक विद्यार्थी या परीक्षेत त्यांना अपयश आलं आणि त्या अपयशामुळे खचून गेलेत. या अन्यायकारक घटनेचा नुसता निषेध नाही, तर खोलवर तपास व्हायला हवाय. फोडलेल्या पेपरच्या मदतीनं पास झालेल्यांना घरी पाठवा, पुन्हा परीक्षा घ्या, कारण सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. या माझ्या मतावर तुमचं मत काय हे कमेंट्स करून नक्की सांगा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.